जय भीम मित्रांनो. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला डिवचण्याचं काम इथली प्रस्थापित व्यवस्था नेहमी करत असताना तुम्हाला माहीत आहे. ज्याचं उदाहरण, जिवंत उदाहरण ज्याला म्हणता येईल, अ, ब, ड म्हणजेच अनुसूचित जातीमध्ये असलेलं उपवर्गीकरण करण्याचा जो डाव आहे, तो हाणून पाडण्यासाठी जर तुम्हाला यशस्वीरित्या प्रयत्न करायचे असतील, तर बाबासाहेबांनी संविधानात्मक चौकटीमध्ये अधिकार दिलेले आहेत, याची आपल्याला सखोल माहिती असली, तर आपण कुठलंही आंदोलन करत असताना ते यशस्वी होण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेची जाणीव ठेवूनच आपण आंदोलनं जर केली, तर ती आंदोलनं यशस्वी होतात, हे तुम्हाला माहीत आहे. मी तुम्हाला आज एक महत्त्वाची माहिती देणार आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्र जे चालतं, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे कोर्सेस जे चालवले जातात, त्या कोर्सेसची माहिती मी तुम्हाला देतो आहे. जेणेकरून रस्त्यावरती बाबासाहेबांचा झेंडा घेऊन आंदोलन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहेच. पण ते करत असताना बाबासाहेबांनी ॲक्चुअली काय म्हटलेलं आहे, संविधान आपल्याला काय सांगतं आणि कुठले अधिकार आपल्याला देतं, याची जाणीव असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत चालत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळे कोर्सेस जे चालत आहेत, त्या कोर्सेसची माहिती मी तुम्हाला आज देत आहे. जेणेकरून तुम्ही या कोर्सेसला ॲडमिशन घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, याची आपल्याला जाणीव होईलच आणि आपण कुठल्या ना कुठल्या फ्रेममध्ये डिझाइन केलेला जो अभ्यासक्रम असतो, तो शिकणं फार महत्त्वाचं आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन विकास केंद्र जे आहे, त्याच्यामार्फत जी 4 कोर्सेस चालतात, त्या कोर्सेसची फी किती आहे? त्या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठीची प्रक्रिया काय आहे? त्या कोर्सेसला तुमचे खरोखरच मूळ दाखले जे आहेत, शाळा सोडल्याचा दाखला किंवा अजून इतर महत्त्वाचे ओरिजिनल डॉक्युमेंट हे द्यावे लागतात का? या संदर्भात आपण इथं माहिती घेणार आहोत. तर पहिला कोर्स आहे पी-जी डिप्लोमा इन डॉक्टर बी.आर. आंबेडकर्स थॉट. म्हणजे बाबासाहेबांचे विचार काय आहेत, हे शिकवणारा 1 वर्षाचा कोर्स आहे. तर तो कोर्स जर तुम्ही केला, तर तुम्हाला बाबासाहेबांच्या अ, विचाराची माहिती एका कोर्सच्या फ्रेममध्ये तुम्हाला माहिती होईल आणि त्याचं सर्टिफिकेट देखील तुम्हाला विद्यापीठाच्या मार्फत दिलं जाईल. आणि पी-जी डिप्लोमा इन डॉक्टर बी.आर. आंबेडकर्स थॉट या कोर्ससाठी तुम्ही कुठल्याही ट्रेडचे, कुठल्याही विषयाचे ग्रॅज्युएट असाल, तर तुम्हाला या कोर्समध्ये ॲडमिशन घेता येतं. दुसरा कोर्स आहे सर्टिफिकेट कोर्स इन कॉन्स्टिट्यूशनल पॉलिसी ऑफ रिझर्व्हेशन. आरक्षणाचे मुद्दे ज्या वेळेला समोर येतात आपल्या, त्यावेळेला आपला अभ्यास असेल, तर आपण प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात व्यवस्थित कायदेशीररित्या लढाई देऊ शकतो. पण आपला जर आरक्षणासंदर्भात संविधानात्मक तरतुदी ज्या आहेत आरक्षणाच्या संदर्भात, त्या आपल्याला जर नीट माहीत नसतील, तर आपलं आंदोलन हे चिघळलं जातं. म्हणून सर्टिफिकेट कोर्स इन कॉन्स्टिट्यूशनल पॉलिसी ऑफ रिझर्व्हेशन हा कोर्स देखील 6 महिन्याचा कोर्स आहे आणि याला जी पात्रता आहे ती फक्त तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. तिसरा कोर्स आहे सर्टिफिकेट कोर्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. बाबासाहेबांचं संविधान घेऊन संविधानाला प्रेझेंट करताना दिसतात. पण खरोखरच त्या लोकांनी संविधान वाचलेलं असतं का? संविधानातली कलमं त्यांना काही माहीत असतात का? तर या गोष्टीची सुद्धा तुम्हाला चांगलीच माहिती करून घेण्यासाठी सर्टिफिकेट कोर्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा कोर्स जर तुम्ही केलात, तर डेफिनेटली तुम्हाला संविधानात्मक कोणत्या-कोणत्या तरतुदी आपल्याला हक्क अधिकार जे दिलेले आहेत, ते आपल्याला माहीत करून घेण्यासाठी अत्यावश्यक बाब आहे असं मला वाटतं. हा कोर्स देखील 6 महिन्याचा कोर्स आहे आणि याला कुठलाही 10वी पास असलेला व्यक्ती ॲडमिशन घेण्यास पात्र आहे. या विद्यापीठामध्ये सर्टिफिकेट कोर्स इन पाली लँग्वेज हा देखील 6 महिन्याचा एक कोर्स चालतो आणि या कोर्सला देखील प्रचंड प्रतिसाद समाजातून येतो. इतर समाजातली विद्यार्थीसुद्धा या कोर्सला ॲडमिशन घेत असतात आणि म्हणून मला असं वाटलं, या 4ही कोर्सच्या संदर्भात तुम्हाला माहिती द्यावी, जेणेकरून बाबासाहेब आणि तथागतांचा धम्म हा समजून घेत असताना आपल्याला एका विशिष्ट अभ्यासक्रमाच्या स्वरूपात आपण हा कोर्स शिकला, त्याचं सर्टिफिकेट तर मिळेलच. आपण सर्टिफिकेटसाठी फक्त केवळ शिकतोय अशातला भाग नाही. पण एक सिलेबस, एक फॉर्मॅटमध्ये असलेला एक सिलेबस जर आपण घेऊन अभ्यासाला बसलो, तर आपल्याला देखील अभ्यासाचं गांभीर्य कळतं आणि आपण तितक्या सिरियसली त्या गोष्टी अभ्यासतो. जे काही ज्ञान मिळतं, ते आपल्याला उपयुक्त पडतं बाबासाहेबांची चळवळ पुढे नेत असताना. आता मी तुम्हाला या कोर्सची शेवटची तारीख काय आहे या कोर्सला अप्लाय करण्याची, तर ती पूर्वी होती 20 जून 2026. ती आता 20 जुलै 2026 अशी वाढवून घेतलेली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना, ज्या शिक्षकांना असू देत, प्राध्यापकांना असू देत, आंबेडकरी विचारधारेवरती काम करू इच्छिणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना कुणालाही असू दे ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्यांनी या कोर्सला ॲडमिशन घ्यावं, अशी माझी कळकळीची विनंती आहे. विद्यापीठाच्या वेबसाईटवरती
नेमकं कुठल्या लिंकला जायचं आहे, जेणेकरून आपण ॲडमिशन फॉर्म भरत असताना रजिस्ट्रेशन करणे आणि आपले जे काही डिटेल्स आहेत ते देणे हे सोपं पडेल. त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही लिंक तुम्हाला मी देतच आहे. त्यामुळं मित्रांनो, नाममात्र फी आहे आणि बाबासाहेबांचे विचार आपल्याला अशा भव्य-दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्राच्या माध्यमातून या भव्य-दिव्य इमारतीमध्ये तुम्ही याल. एका अकॅडमिक प्लॅटफॉर्मवरतीच तुम्हाला अशा पद्धतीचं भव्य-दिव्य क्लासरूम, त्या क्लासरूममध्ये अतिशय तज्ञ अशी चळवळीतली लोकं ज्यावेळेला आपल्याला शिकवायला येतात, त्यांच्या तोंडून बाबासाहेब ऐकणं आणि त्याला सर्टिफिकेटमध्ये फ्रेम करणं त्या नॉलेजला, ही खूप महत्त्वाची बाब आहे असं मला वाटतं मित्रांनो. अतिशय आनंदाची बाब मी तुम्हाला सांगतो, पाली लँग्वेज हा जो कोर्स आहे, तो शिकवायला डॉक्टर यश काश्यपायन हे सुद्धा तिथे शिकवायला येत असतात. म्हणजे प्रत्यक्ष भंतेंच्या हस्ते आणि धम्म अभ्यासक यांच्या हस्ते आपण यांच्या मुखातून आपण पाली लँग्वेज सुद्धा शिकत आहोत या विद्यापीठामध्ये. तर माझी कळकळीची विनंती आहे, द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती जर तुम्ही व्हिडिओ हा पहिल्यांदा पाहत असाल, तर चॅनलचं सबस्क्रिप्शन बटन तुम्ही दाबावं आणि व्हिडिओ जर आवडला असेल, तर तुम्ही एक लाईकचं बटन देखील दाबावं अशी माझी विनंती आहे. तर अशा नाममात्र फीमध्ये असलेल्या शिवाजी विद्यापीठासारख्या मोठ्या महाराष्ट्रात गाजलेल्या विद्यापीठामध्ये तुम्ही या कोर्सपैकी कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घ्यावं आणि बाबासाहेब तज्ञांच्या मुखातून ऐकावेत, हीच माझी कळकळीची विनंती आहे. थांबतो मित्रांनो. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र.